ऑक्टोबर 2023 मध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना जॉर्जिया मेलोनी यांच्या पर्सनल आयुष्यात घडलेली होती. ती म्हणजे त्यांचं आणि त्यांचे पती अँड्रिया गेम्बोरो यांचा डिवोर्स झालेला होता. आणि या त्यांच्या डिवोर्स नंतर 2च महिन्यांनी 1 आणि 2 डिसेंबरला नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांची COP28 म्हणजे हवामान बदलासंबंधीच्या एका मीटिंगमध्ये दुबईमध्ये भेट झाली होती. या भेटीच्या वेळेला मेलोनी यांनी एक सेल्फी काढला होता आणि तो सेल्फी इंस्टाग्रामवर टाकलेला होता आणि त्यावर त्यांनी लिहिलं होतं गुड फ्रेंड्स ॲट COP28 हॅश मेलोडी. म्हणजे मोदी आणि मेलोनी या दोन शब्दांना एकत्र करून त्यांनी हॅशटॅग वापरला मेलोडी असा. याचा अनेक लोकांनी आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढला वगैरे वगैरे. पण आता असा प्रश्न निर्माण झाला की नरेंद्र मोदींनी या काळात त्यांना काय इन्फ्लुएन्स केलं किंवा कोणत्या पद्धतीनं काही गोष्टी डील करून घेतल्या हे माहिती नाही. पण त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय भारत सरकारच्या दृष्टीनं भारताच्या स्ट्रॅटेजिक दृष्टीनं घेतला. कोण घेतला? मेलोनींनी. आणि हा निर्णय काय होता मी तुम्हाला पुढे सांगेन, म्हणजे त्याचा एक्झॅक्टली अर्थ लागेल. पण भारतासाठी हा निर्णय महत्त्वाचा होता एवढं सांगतो. आता झालं असं की त्यांच्या या मीटिंग नंतर जवळजवळ 2-3 वर्ष झाली आणि ही एक मेलोडी नावाची एक संकल्पना सगळीकडे तयार झाली. यावेळी नरेंद्र मोदी जेव्हा इटलीच्या दौऱ्यावर गेले, त्यांच्या 5 दिवसाच्या दौऱ्यामध्ये इटलीला गेले, त्यावेळेला ते जाताना आपल्याबरोबर मेलोडी चॉकलेटचा एक पुडा घेऊन गेले. त्यातलं एक चॉकलेट काढून त्यांनी मेलोनी यांना दिलं. या सगळ्या गोष्टींच्या नंतर मग सगळी चर्चा चालू झाली. दोघांच्यामध्ये काय रोमॅन्टिक रिलेशनशिप आहे का? त्यांच्यामध्ये तसं काही वेगळं नातं आहे का? वगैरे वगैरे. पण या सगळ्या नात्यामधून जर हे नातं असेल नसेल एक्झॅक्टली कुणीही सांगू शकणार नाही. पण सध्या जे समोर दिसतंय, जे फॅक्ट्स आहेत त्यावरून मी तुम्हाला सांगतो. पण मुद्दा असा आहे की या सगळ्या नात्यामधून जे काही नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांच्यामध्ये जी डिप्लोमॅसी चाललेली आहे, मेलोडी डिप्लोमॅसी, याच्यामधून भारताला काय मिळालं हे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मोदी आणि मेलोनी यांच्या या इंस्टाग्राम फोटोजमुळे अनेक फोटो मोदी यांनी शेअर केले, अनेक फोटो मेलोनी यांनी शेअर केले. या सगळ्या फोटोंच्यामुळे चर्चा चालू झाली आणि मग सगळीकडे या चर्चेला वेगळं वळण लागायला लागलं. पण या सगळ्यामध्ये सर्वात मोठी टीका झाली नरेंद्र मोदींच्यावर. कारण त्यांनीच सांगितलं होतं की परदेशात फिरायला जाऊ नका, आपलं फॉरेन एक्सचेंज खर्च करू नका. पण यामध्ये एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे मोदींच्यावर टीका करताना. अशा प्रकारचे जे राष्ट्रीय नेत्यांच्या जे दौरे असतात त्या दौऱ्यांचं प्लॅनिंग हे किमान 6 महिने अगोदर केलेलं असतं. ते काही अगदी काठावर आल्यानंतर काही दिवसापूर्वी ठरवलेलं नसतं. असे दौरे देखील असतात पण ते फार रेअर असतात, हे इथं समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ते प्री प्लॅन्ड व्हिजिट प्रमाणे या 5 देशांच्या दौऱ्यावर गेले होते हे समजून घ्यायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट म्हणजे भारत आणि इटली यांच्यातले जे संबंध आहेत हे अनेक वर्षांपासून फक्त आहेत काय नाहीत काय अशाच पद्धतीचे आहेत. सोनिया गांधी या इटालियन आहेत. या मुद्द्यावर तर भारतात मोठ्या प्रमाणावर त्यांना दूषणं दिली गेली, त्यांना नावं ठेवली गेली. पण तरीही भारत आणि इटली यांच्यामध्ये अगोदर जे काही करार वगैरे झाले, या करारामध्ये देखील खूप काही प्रॉब्लेम्सच निर्माण झाले. ऑगस्टा वेस्टलँड आणि फिन मेकॅनिका या 2 कंपन्यांच्या बरोबर भारतानं जे काही कॉन्ट्रॅक्ट केले होते हेलिकॉप्टर्स प्रोव्हाइड करायचे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स झाले आणि त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलं होतं. यातली फिन मेकॅनिका ही कंपनी इटालियन आहे आणि ऑगस्टा वेस्टलँड ही UKची कंपनी असली तरी त्याची पॅरेंट कंपनी ही फिन मेकॅनिका आहे. आता इथं ऍक्च्युली नवीन एक करार झाला आणि त्या करारामध्ये कसा घोळ आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि मुद्दा असा आहे की भारताला या सगळ्यामध्ये काय मिळालं आणि मोदींनी काय मिळवलं. भारत आणि इटली या 2 देशांच्या मध्ये अगोदरपासून एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप होती. दोघांच्या मध्ये काही करार होते. पण यावेळी भारतानं या रिलेशनशिपला वेगळ्या उंचीवर नेलं आणि भारतानं सांगितलं ही स्पेशल स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप आहे. म्हणजे भारत आणि इटली हा एकमेकांचे आता चांगले भागीदार होणार आहेत आणि डिफेन्स संदर्भातले भागीदार होणार आहेत. यामध्ये एक असं ठरलंय की जो ट्रेड आहे म्हणजे व्यापार आहे भारत आणि इटली या दरम्यान, आता एक गोष्ट लक्षात घ्या, भारत आणि इटली मधला व्यापार आहे तो भारताच्या फायद्याचा आहे. म्हणजे तिथं आपला ट्रेड सरप्लसमध्ये होतो. दुसरी गोष्ट आहे इथं 2 कंपन्यांच्या मध्ये एक महत्त्वाचा करार झाला आहे. लिओनार्डो SPA आणि अदानी डिफेन्स नावाच्या 2 कंपन्या आहेत, यांच्यामध्ये करार झाला आहे. आणि हा करार आहे हेलिकॉप्टर्स बनवण्यासंबंधीचा, रडार सिस्टीम बनवण्यासंबंधीचा आणि काही इतर सायबर सिक्युरिटी किंवा नेव्हल इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासंबंधीचा. आता भारत बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी या परदेशातून आयात करतो. आपल्याकडे असणारी अनेक महत्त्वाची आर्मी जी विमानं हेलिकॉप्टर्स वापरते ती हेलिकॉप्टर्स देखील परदेशातूनच मागवलेली आहेत. आता अदानी आणि लिओनार्डो SPA हे दोघे मिळून काही हेलिकॉप्टर्स बनवतील किंवा इतर काही रडार सिस्टीम्स बनवतील. या सगळ्या भारतात दोघांच्या मिळून जॉईंट पार्टनरशिपमध्ये बनवल्या जातील, ज्याचा भारताला फायदा होईल आणि इन फ्युचर आपण ती टेक्नॉलॉजी वाढवू शकतो किंवा विकसित करू शकतो. हा एक फायदा आहे. फक्त इथे एक घोळ असा आहे की ही जी ब्लॅकलिस्ट केलेली फिन मेकॅनिका नावाची इटालियन कंपनी होती, जी नरेंद्र मोदी सरकारनंच अगोदर ब्लॅकलिस्ट केलेली होती, याच फिन मेकॅनिका या कंपनीनं आपलं नाव नंतर बदललं. 1 जानेवारी 2017ला त्यांनी आपलं नवीन नाव ठेवलं लिओनार्डो SPA आणि या ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनी बरोबरच आता हा नवीन करार झालाय,
जो भारत सरकारनंच घडवून आणलाय अदानी बरोबर. आता याचा वेगळा अँगल देखील असू शकतो, पण त्याच्याबद्दल नंतर चर्चा होईल. पण जो काही करार झालाय तो भारताला स्ट्रॅटेजिकली फायदा देणार आहे. आणखी एक झालंय, फिनकॅन्टेरी नावाची एक कंपनी आहे. या कंपनी बरोबर देखील नेव्हल वॉरशिप्स म्हणजे युद्धनौका बनवण्यासंबंधीचा, त्याचबरोबर ही कंपनी भारताला टॉर्पेडो देणार आहे, सबमरीन्स देणार आहे, याच्याबद्दलचा देखील एक करार झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या दृष्टीनं हा दौरा भारताच्या फायद्याचा ठरलेला आहे. आता यामध्ये चीनचा अँगल देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि युरोपियन कंट्रीज यांच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा करार होऊ घातलेला आहे, ज्याची चर्चा अनेक दिवसांपासून चालू आहे. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार झाला की भारतापासून मिडल ईस्टपर्यंत जे सगळे समुद्री मार्ग आहे, या समुद्री मार्गातून व्यापार होईल. व्यापार वृद्धिंगत करण्यासंबंधीचा हा करार आहे. याबद्दलचं जे त्यांचं रोल आहे इटलीचा, तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण इटली हा भूमध्य समुद्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला देश आहे. आता इथे एक आणखी गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे 2019 साली इटलीचे आणि चीनचे चांगले संबंध होते. त्यावेळेला चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नावाचा जो एक कॉरिडॉर आहे, जो एक करार होता, याच्यामध्ये इटलीनं सहभाग घेतलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी सही देखील केलेली होती. फक्त एकच युरोपियन कंट्री होती इटली, ज्यांनी या चीनच्या रोड बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सहभाग घेतलेला होता. पण मी तुम्हाला म्हटलं की एक महत्त्वाची गोष्ट घडलेली होती मोदी आणि मेलोनी यांच्या मीटिंग नंतर, कारण दोघांची मीटिंग झाली 1 डिसेंबर 2 डिसेंबर 2023ला आणि त्यानंतर 6 आणि 7 डिसेंबरला मेलोनी यांनी ठरवलं की हा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे BRI, याच्यामध्ये इटलीला काहीच फायदा नाही, त्यामुळे या करारावरती आम्ही आता सही करणार नाही, या करारामधून आपण बाहेर पडतोय, म्हणजे त्याचं रिन्युअल करणार नाही. अशा पद्धतीनं चीनला त्यांनी एक धक्का दिला आणि चीनचा जो एकमेव स्ट्रॅटेजिक पार्टनर होता युरोपमधला या संबंधीचा, तो त्यामध्ये गळून पडला. हा फायदा त्या एका मीटिंग नंतर झाला. आता या निर्णयामध्ये नरेंद्र मोदींचा रोल कितपत होता हे आपल्याला माहिती नाही, पण असू शकतो हे लक्षात घ्या. आता प्रश्न येतो मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल नात्याचं काय. तर खरं सांगायचं तर अशा प्रकारचं कोणतंही अधिकृत नातं या दोन राष्ट्रप्रमुखांच्या मध्ये कधीही नसतं. अशा प्रकारचं नातं निर्माण केलं जातं का राष्ट्रातल्या लोकांना अशा प्रकारची नाती आवडतात, त्यामध्ये इंटरेस्ट वाटतो आणि ते नेत्यांना देखील माहिती असतं की आपल्याबद्दल आपल्या माघारी आपल्या देशामध्ये मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये काय बोललं जाते. पण याची कल्पना असल्यामुळेच ते या गोष्टीचा फायदा घ्यायला बघतात आणि एक प्रकारे कॅश इन करून घेतात. कारण या एका प्रकारातून नरेंद्र मोदींना इटलीमध्ये पॉप्युलॅरिटी मिळते आणि मेलोनी यांना भारतामध्ये पॉप्युलॅरिटी मिळते. आणि या सगळ्या गोष्टींचा जर फरक बघितला तर कसं आहे, इटलीची लोकसंख्या असेल 7-8 कोटी, इटलीची 7-8 कोटी लोकसंख्या कुठं आणि भारताची जवळजवळ 150 कोटी लोकसंख्या कुठं. त्यामुळे मेलोनी यांनी एक इंस्टाग्रामवर फोटो टाकला तर त्यांना काही मिलियन्समध्ये लाईक मिळतात. त्याचं कारणच हे आहे की त्यांच्या भारतामध्ये जो मोठा फॅन बेस आहे तो, आणि अशा प्रकारचे रिलेशन्स या अगोदर देखील झालेले आहेत, आता देखील होत आहे. 1980च्या दशकामध्ये रोनाल्ड रिगन अमेरिकेचे प्रेसिडेंट होते आणि मार्गारेट थॅचर या युकेच्या प्राईम मिनिस्टर होत्या. यांच्यामध्ये देखील अशाच प्रकारचं रिलेशन होतं आणि सगळेजण याबद्दल खूप बोलायचे, पण त्याचा फायदा अमेरिका आणि युके या दोन्ही देशांनी करून घेतला. अशीच गोष्ट एदी रामा नावाचे एक अल्बानियन प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांचे पण तुम्ही व्हिडिओज बघितले असतील की ते गुडघ्यावर बसून वगैरे मेलोनी यांचं स्वागत करतात वगैरे वगैरे. पण या गोष्टींचा फायदा अल्बानियाला आणि इटली या दोन्ही देशांना देखील होतो. हे दोन्ही देखील चांगले स्ट्रॅटेजिक पार्टनर्स आहेत. पण याच गोष्टींचा फायदा मग मोदी आणि मेलोनी देखील घेतात. दोघंही राईट विंगर्स आहेत, म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह आहेत आणि दोघं देखील एकमेकांच्या देशामध्ये भरपूर पॉप्युलर होत आहेत आणि ह्या दोघांना देखील व्हायचं आहे. थोडक्यात इंस्टाग्राममध्ये आपण एकमेकांशी जे कोलॅब करतो, यूट्यूबवरती जे कोलॅब करतो, अशाच प्रकारचा हा एक कोलॅब आहे, ज्याचा ॲडव्हान्टेज जास्तीत जास्त फॉलोअर्स मिळवणे आणि आपण जास्तीत जास्त पॉप्युलर होणे याच्यासाठी असतो आणि तो अनेक राष्ट्र करत असतात. त्यामुळे याच्यामध्ये तसं काही वेगळं शोधण्याचा प्रयत्न करू नका. पण विनोदासाठी मजेसाठी जे काही कराल ते सगळं ठीकच आहे, पण हे भारताच्या फायद्याचं आहे किंवा इटलीच्या फायद्याचं आहे म्हणूनच केलं जातं. मागच्या काही वर्षांमध्ये बघितलं तर आजपर्यंत कधीही नव्हते एवढे चांगले रिलेशन्स इटलीबरोबर भारताचे आहेत. अगदी सोनिया गांधींच्या हातात या देशाची सत्ता जेव्हा होती 2004 ते 14, त्या काळात देखील भारत आणि इटलीचे संबंध एवढे चांगले नव्हते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.